वन विभागाच्या अमरावती परिक्षेत्रातील वादग्रस्त उपवनसंरक्षक अमित कुमार मिश्रा यांच्या विरोधात एका महिला आरएफओनं गंभीर तक्रार केल्यानंतर मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी यांनी 5 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे। यात 3 महिला उपवनसंरक्षक, एक सहाय्यक वनसंरक्षक आणि एका पुरुष आरएफओ अधिकाऱ्याचा समावेश आहे। काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील वडाळी येथील महिला आरएफओ यांनी मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे उपवनसंरक्षक अमित कुमार मिश्रा यांच्या विरोधात गंभीर आरोप केले। या आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी यांनी 5 सदस्यीय समिती स्थापन केली आहे। या समितीच्या अध्यक्षा सिपना वन्यजीव विभागाच्या वनसंरक्षक दिव्या भारती एम आहेत, तर सदस्यांमध्ये बुलढाण्याच्या प्रादेशिक वनसंरक्षक सरोज गवस, चिखलदराच्या वनप्रशिक्षण संस्थेच्या संचालिका मुक्ता टेकाडे, परतवाडा सिपना वन्यजीव प्रभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक प्रतीक्षा काळे आणि सदस्य सचिव मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे आरएफओ योगेश तापस यांचा समावेश आहे। या समितीला 26 फेब्रुवारीपर्यंत सखोल चौकशी करून तपास अहवालासह आपला अभिप्राय मुख्य वनसंरक्षकांना सादर करण्याचं बंधनकारक करण्यात आलं आहे।